मारुतीला आहेराचं सामान सगळं गाडीत ठेवायला सांगितलं ना? हो हो सांग. निघायचा? विराज सर, प्रमोद सर आणि किशोर सर कुठे दिसत नाहीये. लीलाई, आता त्यांची ऑफिसची वेळ झालीये. विसरलात का तुम्ही? की तुम्हाला त्यांनाही तुमच्या तालावर नाचवायचंय? म्हणजे आज तुम्ही काहीही काम दिलं तरी आम्ही करणार नाही आहोत. म्हणजे आम्ही करू शकणार नाही. आम्ही दुर्गा बहिणींच्या मैत्रिणीच्या घरी पूजेला जातोय. हो. आजीना बरं नसतं ना, तुम्ही असं. हो, माहिती आहे आम्हाला. आजींची तब्येत ठीक नाहीये. आम्हाला अजिबात इच्छा नव्हती जायची, पण काय करणार आता. आजी आणि एजंनीच इतका आग्रह केला ना आम्हाला, म्हणून आम्ही जातो. लक्ष्मी, त्यांना पूर्ण निरोप दे, नाही तर पुन्हा मला माहित नव्हतं असं म्हणतील. हो हो. आम्ही आता थेट संध्याकाळी येऊ. त्यामुळे आता मी बाहेर चाललो म्हणून उगाच आम्हाला कामं देऊ नका. म्हणजे प्लीज. आणि आम्ही ते करणारही नाही आहोत. म्हणजे जमणार नाहीत आम्हाला लीला. हां. दुर्गा वहिनी, दिला निरोप. थँक्यू सरस्वती. चला वहिनी, चल. आज खऱ्या अर्थाने अख्ख्या घराची जबाबदारी तुमच्यावर आली आहे. त्यांना जसं वागायचं तसं वागू दे. आता इतर कशाही पेक्षा आजींचं बरं होणं जास्त महत्वाचं आहे. त्यांना त्रास होईल असं मी काहीही होऊ देणार नाही. आता काय करू मी? बोर होणार आहे मला. रेऊ बघते काय करते, तिला बोलवते. बोल ग ताई. ताई, आता आजी कशा आहेत ग? अगं आजी बऱ्यात. आता एजे त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. बरं ऐकणार येऊ. काय करतेस ग? जरा माझ्या घरी येतेस? घरी? का ग? अगं त्याचं काय झालंय, एजे आणि आजी दोघे घरी नाही आहेत. मला जरा बोर होतंय. आले असते ग ताई, पण ना. पण तुला यशला भेटायला जायचं असेल. नाही, मी तुला ती सुखदा म्हणाले होते बघ, तिची मोठी बेकरी आहे. हो हो. तर मी तिला भेटायला चालली आहे. म्हणजे तिच्याकडून मला काहीतरी गायडन्स मिळाला तर आपल्यासाठी चांगलंच आहे ना. हो, नाही नाही बरोबर आहे. तू जा, ते महत्वाचं आहे, ते कर. माझं काय, मी शोधते काहीतरी टाइमपास. ओके. ए बरं रेऊ, हा, मला सांग, तुझं यशशी काही बोलणं झालं का? हो झालं. ताई, तू म्हणालीस ते बरोबर होतं. मी उगाचच ओव्हरथिंक करत होते. यशच्या मनात दुसरं कोणी असूच शकत नाही. बघ, म्हटलं होतं ना मी तुला. बरं, मी ठेवते. जा तू तुझ्या कामाला. हो, बाय. माझा यशवर कधीच संशय नव्हता रिव, पण असं काहीतरी आहे जे यशला खूप त्रास देतंय आणि तो ते आपल्याला सांगत नाही. ते शोधून काढायला हवं. माझ्याकडे फोनही नाहीये, बाहेर राहिलाय. आता काय करू मी? हे सगळं माझ्या बाबतीतच का होतं? लीला, हे बघ शांत राहा. आजींनी खूप विश्वासाने या घराची जबाबदारी दिली आहे तुला.
पॅनिक होऊन चालणार नाही. काहीतरी मार्ग शोधायलाच हवा.